नमस्कार. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाचे हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवूया हिरव्या वाटाण्याची भाजी. त्यासाठी ते कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, 4-5 काळी मिरी आणि 2 लवंग, 1 टेबलस्पून आपण सफेद तीळ घ्यायचं आहे आणि 1 टेबलस्पून घ्यायचे जिरे. थोडं पाणी घालून हे वाटून घेऊया. कढईत तेल तापायला ठेवलं आहे. त्यात 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे, 1 तेजपत्ता आणि 1 कांदा बारीक चिरून घातलेला आहे. चांगलं आपण भाजून घेऊया ते. त्याच्यानंतर त्याच्यात 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि आपण जे हिरवं वाटण वाटून घेतले ते घालायचं आहे. सर्व चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घालूया आणि 1 टेबलस्पून घालायचे धने पावडर. आता ह्याच्यात आपल्याला जे मटार आणि बटाटे घेतलेत आपण ते घालायचे. सर्व मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून 5 मिनटं शिजवून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोड्या वेळाने आपल्याला तेच वरचं गरम पाणी त्या भाजीत टाकूया आणि झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया. आणि भाजी शिजल्यावर ह्याला आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण पुरी बनवायला घेऊया. तर त्यासाठी इथे मी 2 गाजर ऑरेंज कलरचे घेतलेले आहे. पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यात 1 टेबलस्पून घालत आहे मी मिरची पावडर. काश्मीरी मिरची पावडर आहे, कलरसाठी घालत आहे मी. इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. त्याच्यात थोडं मीठ घालूया आणि गाजरच्या पेस्टनी पीठ मळून घेऊया. आता ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊया. मस्त आपल्या पुऱ्या अशा फुललेल्या आहेत. बाकीच्याही सर्व तळून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपल्या चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.